At PPS Daudgaon, today we are starting our daily activity. One day, one structure. We have taken the challenge of 100 days, 100 structures, and today is our day 96. आज आपला 96वा दिवस आहे. कितवा? 96. बघा आता आपण खूप आपल्या टार्गेटच्या जवळ आलेलो आहे. बघा आपल्याला 96 पासून 100 पर्यंत जायचं. ठीक आहे. तर आज आपण हाऊ मेनीचे कंटिन्युअस टेन्सचे क्वेश्चन बघणार आहोत, म्हणजे चालू क्रियेची. आलं का लक्षात? एखादी क्रिया चालू आहे आणि ती क्रिया किती लोक करत आहेत हे विचारण्यासाठी आपल्याला या हाऊ मेनीचा उपयोग करता येतो. त्याच्यानंतर एखादा मुलगा आंबे खात आहे, तो किती आंबे खात आहे हे सुद्धा आपण यांना विचारू शकतो. बघा आता सगळ्यात पहिल्यांदा किती विद्यार्थी क्रिकेट खेळत आहेत. आता याची सुरुवात होईल बघा हाऊ मेनीनं. विद्यार्थी म्हणल्यावर स्टुडंट्स आले. स्टुडंट्स म्हणल्यानंतर आता एम इज आर म्हणल्यावर स्टुडंट्स आल्यानंतर काय घ्यावं लागेल आपल्याला? मग आर घ्यावं लागेल. आणि पुढं व्हीआयएनजी बघा या ठिकाणी आपण घेतलेले व्हीआयएनजी आणि ऑब्जेक्ट क्रिकेट. मग वाक्य असं झालं, हाऊ मेनी स्टुडंट्स आर प्लेइंग क्रिकेट. लक्षात आलं का तुम्हाला? आता याच वाक्याला आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये करायचंय. मग या ठिकाणी आरच्या जागेवर काय वापरावं लागेल आपल्याला? वेअर. चला कोण सांगतं मला? तू सांग बरं दीदी. हा, हाऊ मेनी स्टुडंट वेअर प्लेइंग क्रिकेट. एक चूक केली बघ तू. स्टुडंट म्हणलंय तिथं स्टुडंट्स घ्यावं लागेल. पुन्हा एकदा रिपीट कर. हाऊ मेनी स्टुडंट्स वेअर प्लेइंग क्रिकेट. शाबास. हाऊ मेनी स्टुडंट्स वेअर प्लेइंग क्रिकेट. आता याच वाक्याला आपल्याला असं म्हणायचं की किती विद्यार्थी क्रिकेट खेळत असतील. कोण सांगत? हा, चला इकडे पाठीमागे जाऊया आपण. हा, चला आमचे विद्यार्थी स्टँडिंग मोड मध्ये आहेत. हाऊ मेनी स्टुडंट्स विल बी प्ले क्रिकेट. प्ले येईल का प्लेइंग येईल? प्लेइंग क्रिकेट. पुन्हा एकदा सांगा मग. हाऊ मेनी स्टुडंट्स विल बी प्लेइंग क्रिकेट. शाबास, व्हेरी गुड. हाऊ मेनी स्टुडंट्स विल बी प्लेइंग क्रिकेट. आता असंच एक दुसरं वाक्य करूया आपण. किती विद्यार्थी इंग्रजी वाचत आहेत? किती विद्यार्थी इंग्रजी वाचत आहेत? कोण सांगत? हा, सांगा तुम्ही. हाऊ मेनी स्टुडंट्स आर रीडिंग. रीडिंग इंग्लिश. इंग्लिश. पुन्हा एकदा सांगा. हाऊ मेनी स्टुडंट्स आर रीडिंग इंग्लिश. किती विद्यार्थी इंग्रजी वाचत होते? हाऊ मेनी स्टुडंट्स आर रीडिंग. हाऊ मेनी स्टुडंट्स वेअर रीडिंग इंग्लिश. किती विद्यार्थी इंग्रजी वाचत असतील? हाऊ मेनी स्टुडंट्स विल बी रीडिंग इंग्लिश. व्हेरी गुड. बघा आता असंच एक वाक्य आणखीन करूया. किती मुली रांगोळी काढत आहेत? चला कोण सांगतं? किती मुली रांगोळी काढत आहेत? कोण सांगतं? विष्णूला विचारू आपण. विष्णू सांगा, किती मुली रांगोळी काढत आहेत? हाऊ मेनी गर्ल्स आर मेकिंग रंगोली. शाबास. किती किती मुली रांगोळी काढत होत्या? हाऊ मेनी गर्ल्स वेअर मेकिंग रंगोली. शाबास. किती मुली रांगोळी काढत असतील? हाऊ मेनी गर्ल्स विल बी मेकिंग रंगोली. शाबास. घाबरायचं नाही, येतंय आपल्याला. ठीक आहे. डर के आगे जीत है. चला आता पुढे सांगा. किती मुलं, बघा किती मुलं गाणं गात आहेत? किती मुलं गाणं गात आहेत? कोण सांगत? चला इकडे विचारूया आपण. चला सांगा भाग्यश्री दीदी, किती मुलं गाणं गात आहेत? हाऊ मेनी बॉईज आर सिंगिंग सॉंग्स. शाबास. किती मुलं गाणं गात होते? हाऊ मेनी बॉईज वेअर सिंगिंग सॉंग्स. किती मुलं गाणं गात असतील? हाऊ मेनी बॉईज विल बी सिंगिंग सॉंग्स. व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. चला आता पुढे. किती खेळाडू प्रॅक्टिस किंवा सराव, किती खेळाडू सराव करत आहेत? किती खेळाडू सराव करत आहेत? बघा खेळाडूसाठी शब्द आहे प्लेयर्स आणि सरावासाठी शब्द आहे प्रॅक्टिसिंग. चला कोण सांगतं?
किती खेळाडू सराव करत आहेत? हा चला कन्हैया सांगतोय, सांगा. How many players are Practicing. practicing? किती विद्यार्थी सराव करत होते? How many players will Where? practicing? किती किती खेळाडू सराव करत असतील? How many players will be practicing? व्हेरी गुड, क्लॅप फॉर हिम. बघा अशा पद्धतीनं आपल्याला आता हाऊ मेनीचा उपयोग करून काय करायचे आहेत, कंटिन्युअस टेन्सचे वाक्य करायचे आहेत. सो यू शुड मेक 30 sentences using this structure. This is homework for all of you. Thank you so much for watching the video. Thank you.